अजब रमा राघवची जोडी. म्हणून मी ठरवलंय आजपासून तुझी कंपनी हाय स्काय टेक्नॉलॉजी असेल. येस राघव, मी तुला माझ्या कंपनीत जॉब ऑफर करतोय. व्हॉट? अँड डोंट वरी राघव, तुझ्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंटला मॅच होईल असं पॅकेज तुला मिळेल. वर्षाला 5 कोटी. व्हॉट? मी याचा जॉब ऑलमोस्ट घालवला होता आणि आता याला 5 crores पर annumचं पॅकेज मिळालं. व्हॉट द हेल? मगाशी मी म्हणालो होतो हा हॉरिबल दिवस मी कधी विसरणार नाही, पण आता म्हणतो हा सोनेरी दिवस कधी विसरणार नाही. कारण आज मला माझा बेस्ट एम्प्लॉई मिळाला. बोल राघव, माझ्या कंपनीला कधीपासून जॉईन होतोय? करोड राघवची तर लाईफ बनली यार. हो ना, पण आपला स्टार एम्प्लॉय गेला ना, तो आता सौरभ सरांची कंपनी जॉईन करणार. गप्प काय आहेस राघव? आन्सर मी. कधीपासून जॉईन होतोय? सर, नवीन एम्प्लॉईसाठी 5 करोडचं पॅकेज जरा जास्त होत नाहीये का? नाही, तो नवीन एम्प्लॉई जर राघव पुरोहित असेल तर ते पॅकेज नक्कीच कमी आहे. हो नो, मी राघवला घालून बसलो. आता त्याच्या टॅलेंटचा सगळा फायदा हाय स्काय टेकला होणार. नो 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 प्लीज नो. राघव, काय झालं? बोल ना काहीतरी. सर, माझ्यासाठी आत्ता आहे तेवढंच पॅकेज खूप आहे सर. काय? अरे ते तर मी ऑफर केलं त्याच्यापेक्षा 5% पण नाहीये. तरी माझ्या कंपनीत तू तितकंच घेणार? तुमच्या नाही सर, माझ्या कंपनीत. म्हणजे? मला माफ करा सर, तुमच्या या ऑफरचा मी आदर करतो, पण मी माझी कंपनी सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. व्हॉट? एवढ्या मोठ्या पॅकेजला तू नाही म्हणतोयस? अरे पण का? हा मॅडनेस आहे. हा जर वेडेपणा असेल तर तो करायला मी तयार आहे सर. तर मी बबली सरांची कंपनी सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही. आमच्या सरांशी मी असा अप्रामाणिक नाही वागू शकत. 5 कोटी रुपयांसाठी सुद्धा तू फ्लिप ओव्हर करणार नाहीयेस? सर, तुम्ही अगदी 10 किंवा 15 कोटी रुपयाचं पॅकेज ऑफर केलं ना, तरीही मी नाही स्वीकारणार ही नोकरी. कारण आज मी हे प्रेझेंटेशन करू शकलो ते आमच्या बबली सरांमुळे. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला म्हणून मी हे प्रेझेंटेशन करू शकलो. मी त्यांचा हा विश्वास कसा काय तोडू सर? मी मगाशीच म्हणालो तुम्हाला सर, माझं काम हा माझा धर्म आहे आणि माझा धर्म मला हे सांगतो की आपल्या गुरुशी कायम एकनिष्ठ राहावं. सर, आज मी जर मोठ्या पगाराच्या मोहापायी बबली सरांना धोका दिला ना, तर माझा धर्म मला कधीच माफ करणार नाही. ओ गॉड, किती ड्रामेबाज आहे हा. ह्याच्यापेक्षा ते पॅकेज घे आणि निघ ना इथून. इडियट. तू काय करतोस हे तुला तरी समजतंय का? या कंपनीमध्ये तू आयुष्यभर जरी खपलास तरी तुझा पगार 5 कोटीपर्यंत पोहोचणार नाही. सर, मी पुरोहितांच्या घरात जन्म घेतला. पूजा सांगणं हा आमचा व्यवसाय.
पण ती पूजा आम्ही फक्त दक्षिणेसाठी नाही सांगत. आम्ही केलेली प्रत्येक पूजा ही भक्तिभावाने केली जाते. आणि माझी ही नोकरी ही माझ्यासाठी पूजे समानच आहे. आणि ती करण्याच्या श्रद्धेपुढे पैसा कधीच मोठा ठरणार नाही सर. नाऊ लुक, अशा फिलॉसॉफीज आता फोनवरच्या फॉरवर्ड्स पुरत्या उरल्या आहेत. आयुष्यात याचा उपयोग शून्य आहे. खरं सांगू तुला, शेवटी माणसाला आयुष्यात पैसाच उपयोगी पडतो. अरे तुझ्यासमोर लक्ष्मी चालत आली आहे, तिला तू परत पाठवू नकोस. लक्ष्मी मातेचा आदर मी नेहमीच करतो सर. पण आमच्या आबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी आम्हाला जो धडा शिकवला तो धडा मी कधी विसरू शकत नाही सर. कोणता धडा? हवं म्हणणारा हा गरीब असतो आणि पुरे म्हणणारा हा श्रीमंत असतो. मला कधीच कुठलाही मोह नकोय सर. त्यापेक्षा माझ्या कंपनीसाठी असलेली माझी निष्ठा मला जास्त महत्वाची. मिस्टर लिमय, मला वाटलं होतं की तुम्हाला एक हिरा सापडलाय, पण तुम्हाला हिरा नाही, लाखात एक असं मौल्यवान रत्न सापडलंय. राघव, करोडो रुपये नाकारून तू तुझ्या कंपनीशी लॉयल राहिलास. तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे. मार्क माय वर्ड्स. आभारी आहे सर. मिस्टर लिमय, मी तुमचा एम्प्लॉई पोच तर नाही करू शकलो. इन फ्युचर आय विल एन्श्युअर दॅट माझा प्रत्येक प्रोजेक्ट राघव हँडल करेल. म्हणजे सर, ह्या पुढचा माझा प्रत्येक प्रोजेक्ट त्याच कंपनीला मिळेल जिथे राघव असेल. ऑफकोर्स, म्हणजे तुमची कंपनी. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स मला म्हणू नका, राघवला म्हणा. तो तुमच्या कंपनीचा खूप फायदा करून देईल. राघव, आजपर्यंत खूप लोक माझ्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी धडपडतायत, पण आज प्लीज मी तुझ्याबरोबर एक सेल्फी काढू. मला आनंदच होईल सर. बघा, राघव सरांबरोबरचा सेल्फी आधीपासून काढलाय बरं का. क्या बात है. हो रमा मॅडम, हा बघा राघव सरांबरोबरचा सेल्फी आधीपासून काढल्या. ओके, बाय देन. बाय सर. बाय सर. सी यू गाईज. बाय सर. बाय सर. कॉंग्रॅट्स माय बॉय. कॉंग्रॅट्स. For Gulmohar Solutions, hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! आज जोरदार पार्टी झालीच पाहिजे. लेट्स पार्टी. डॅम इट, आता मी काय करू? गिरीश अजून कसं आला नाही, पण तो आल्या आल्या ही पवित्रा माझ्या विरुद्ध त्याचे कान भरणार की मी कसे तिच्या मुलीला माझे पाय चिपायला लावले. नाही नाही, पवित्र आहे ती. हेवाना कॉल करून सांगूनही झालं असेल. आग लावण्यापलीकडे येतंय काय ह्या मायलेकींना. ओ गॉड, म्हणजे आता गिरीश येणार तो चिडूनच येणार. हॅलो.
आज खूपच दमायला झालं. बॅक टू बॅक मीटिंग्स आणि फॉरेन डेलिगेट्स असले ना ऑफिसमध्ये की पाणी प्यायची पण फुरसत मिळाली. तुझा दिवस कसा गेला? तू हे मला विचारतोयस? ऑफकोर्स. माझा दिवस एकदम फॅन्टॅस्टिक गेला, मस्त. बाय द वे, तुला यायला उशीर का झाला एवढा? अगं सांगतो काय, ऑफिसमध्ये सगळे प्रॉब्लेम हँडल करायला माझ्याशिवाय आजकाल ऑफिसमध्ये आहेच कोण? आय नो. कम्प्लीट डोकं दुखायला लागले माझं. ओके, जस्ट रिलॅक्स. मी तुझ्यासाठी चहा करायला सांगू? चहा नको, कॉफी सांग छान कडक ओके आणि लेस शुगर प्लीज. ओके. तुम्ही कधी आलात? हा काय आत्ताच येतोय. मला कळलंच नाही. थकला असाल ना? थांबा. राजू, ए राजू, साहेबांसाठी कॉफी कर आणि एकदम कडक आणि बिनसाखरेची कर. मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अच्छा, ग्रेट. म्हणजे आता हा ऑफिस मधून आल्या आल्या तू त्याच्या पुढे कंप्लेंट्स करणार आहेस, राईट? कंप्लेंट कसली? उलट मला तर गिरीशला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. हे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा खूप खुश व्हाल. अच्छा, एवढं झालं तरी काय? आज लावण्यताईंनी असं काहीतरी केलंय ज्यामुळे मला आनंदाने मी काय करू आणि काय नको असंच झालंय. व्हॉट? मी काय केलंय? प्लीज उगाच काहीतरी क्रिएट करून सांगू नकोस आता ह्याला. नाही हो, आज तुम्ही आम्हाला जो मान दिलाय तो गिरीशला कळायला हवाच ना. मी आणि तुला मान दिला. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? तिलाच माहिती नाही की हिने केलंय काय. आज लावण्याताईंनी पहिल्यांदा आरुषीला प्रेमाने जवळ बोलवलं. त्यांचे जरा पाय दुखत होते म्हणून तिला पाय चेपू दिले. आता ही अशी गोष्ट आपण ज्या माणसावरती आपला हक्क आहे अशाच माणसाला सांगतो ना. आता इतका हक्क आपण आपल्याच माणसांवरती दाखवतो. हो ना लावण्याताई? लावण्या, हे खरंय? हो, मी कशाला खोटं बोलेन. आज लावण्याताईंनी आरुषीचा फोटो सुद्धा काढलाय. गिरीश, आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट केली लावण्याताईंनी. शेवटी लावण्याताईंनी मला आणि आरुषीला स्वीकारलंय. मला वाटतं की आता त्यांच्या मनातला सगळा कडवटपणा संपला असेल. हो ना लावण्याताई? मी काय करायला गेले आणि काय समजते? गॉड, पवित्र जरा मूर्ख आहे का? लावण्या, हे खरं आहे का? म्हणजे खरंच तुझ्या मनात पवित्राबद्दल किंवा माझ्याबद्दल आता राग नसणार आहे? अरे, असं होऊ शकलं तर आय बी थ्रिल्ड. पण मला आय थिंक माझा फोन वाजतोय. मी आलेच. आपण तिघांनी मिळून अशा मनमोकळेपणे गप्पा मारण्याची लावण्याताईंना सवयच नाहीये ना, म्हणून त्या अशा उठून आत गेल्या असतील. पण मला खात्री आहे आता ते माझ्याशी नीटच वागतील. गिरीश, काही नाही. कॉफीचा काय झालं प्लीज बघशील जरा? अरे हो, थांबा घेऊनच येते. तुझा साधेपणा आणि तुझं स्वच्छ मन बघत होतो पवित्रा. लावण्याच्या बाबतीत तुला जे वाटतंय ते खरं ठरू देत, नाहीतर तुलाच खूप त्रास होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीबॉडी. आजपर्यंत आपल्या कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्ट पैकी हे सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. दिस इज अ ह्यूज सक्सेस. एवढंच नाही, यापुढे हाय स्काय टेकचे सगळे प्रोजेक्ट फक्त आणि फक्त आपल्याच कंपनीला मिळणार आहे. वेट.
मला माहिती आहे आपण सगळ्यांनी मिळून ह्या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे, पण सौरभ सर ज्याच्यामुळे इम्प्रेस झाले आणि ज्याच्यामुळे आपल्याला एवढं सक्सेस मिळालं तो माणूस म्हणजे मिस्टर पी. Congratulations, Mr. P. Congratulations. हा, या आपल्या सुपर हिरोने ज्याने हे प्रोजेक्ट आपल्याला मिळवून देऊन आपल्या कंपनीला सुद्धा सुपर कंपनी केलाय तो म्हणजे वन अँड ओनली मिस्टर राघव पुरोहित. रॅम्स, आय नो तुला राघवचा खूप राग येतो. अगं पण आज तरी स्माईल कर ना. हे काय फक्त त्याच्या एकट्याचा सक्सेस नाही आहे, आपल्या कंपनीचा सक्सेस आहे ग. एक्झॅक्टली, सक्सेस कंपनीचं आहे ना, पण इथे तर कौतुक फक्त राघवचं होतं आणि मला त्याचं कौतुक ऐकण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तो हे सगळं ना मुद्दाम करतोय मला दाखवण्यासाठी. तो किती ग्रेट आहे ना, त्याला फक्त तेवढंच दाखवायचं. कालपासून राघवने मला 3 हार्ट अटॅक दिले. पहिला जेव्हा तो म्हणाला की त्याच्या लॅपटॉप मधून ह्या प्रोजेक्टचे डिटेल्स डिलीट झाले. ओ माय गॉड. दुसरा तो मला म्हणाला की ते अख्खं प्रोजेक्ट त्याने फक्त एका रात्रीत कंप्लीट केलं. आणि तिसरा जेव्हा या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन होणार होतं त्याच्या जस्ट काही वेळ आधी राघव म्हणाला की तो ऑफिसला सायकलने येतोय. कॅन यू बिलीव्ह? सायकल सायकल. ओ माय माय. राघव, मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो. तुला जॉब वरून काढून टाकलं आणि तरी तू I'm really very sorry. Please forgive me. सर, तुम्ही माझी माफी अजिबात मागू नका. त्यावेळी तुमचा राग योग्यच होता आणि आता शेवटी सगळं गोडच झालं ना. शेवट गोड तर सगळं गोड. आणि तो गोड शेवट फक्त तुझ्यामुळेच झालाय राघव. हो राघव, आज तू जो चमत्कार केलायस ना तो दुसरा कुठलाच एम्प्लॉय करू शकला नसता. रिअली. अँड अबोव्ह ऑल, आपल्या राघवला सौरभ सरांनी 5 करोडचं पॅकेज ऑफर केलं, पण तरी तू आपल्या कंपनीशी लॉयल राहिलास. हे तर फक्त तूच करू शकतोस राघव. अँड राघव, 5 crores ही खूप मोठी अमाऊंट आहे. त्यात सौरभ सर तुला वाढवूनही देत होते. तू खरंच खूप श्रीमंत झाला असतास. अहो श्रीमंत तर मी आत्ता ह्या क्षणी आहे. तुम्ही सगळे इथे जमलात, माझं कौतुक करताय. खरी श्रीमंती ह्यातच. वा वा वा. राघव, तुझे विचार सुद्धा तुझ्या इतकेच ग्रेट आहे. क्या बात आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, तो प्रोजेक्ट तुझ्या लॅपटॉप मधून डिलीट झालाच कसा? खरंच, पण ते राघवने नक्कीच डिलीट केलेलं नाही. म्हणजे आपल्याच ऑफिस मधल्या कोणीतरी मुद्दाम ते केलेलं आहे. येस देसाई, त्या माणसाला मी शोधून काढणारच. त्याला असा सोडणार नाही. जाऊ द्या ना सर, झालं ते झालं. फक्त मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, म्हणजे आपल्या अख्ख्या टीमनी 1 महिनाभर मेहनत करून ते प्रोजेक्ट तयार केलं. सगळ्यांची मेहनत होती. त्या व्यक्तीने ते प्रोजेक्ट डिलीट केलं तेव्हा आपल्या अख्ख्या कंपनीचं नुकसान होईल हे त्यांच्या लक्षात नाही आलं का? येस, पण ठीक आहे. ती जी व्यक्ती आहे तिचे मी अखेर आभारच मानतो. का?
कारण त्या व्यक्तीमुळेच मला हे लक्षात आलं की मी एका रात्रीत पुन्हा एवढं सगळं आठवू शकतो. माझी खरी क्षमता कळली मला. त्यामुळे मला असं वाटतं आजचं आपलं हे सेलिब्रेशन आपण त्या व्यक्तीच्याच नावाने करूया. येस राघव, आणि आज हा केक तू कापायचा आहे, कारण हा मान फक्त तुझा आहे. नाही नाही सर, हे यश आपल्या अख्ख्या ऑफिसचं आहे आणि ऑफिसचे प्रमुख तुम्ही आहात, त्यामुळे हा मान तुमचाच. काय रे? Three cheers for Gulmohar Solutions. Hip hip. Hooray! Hip hip. Hooray! नाही धन्यवाद. का काय ते? नाही मी जेवणाआधी अवांतर खात नाही. ओके 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 ओके. माहित नाही, जाऊ दे, आपण केक खाऊ. अटेन्शन अटेन्शन, मला एक खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे. अनाउन्समेंट कोणती सर? आपल्याला आज जे रक्षाबंधन हे प्रोजेक्ट मिळालेलं आहे त्याचा टीम लीडर असेल मिस्टर राघव पुरोहित. मिस्टर राघव, हे माझ्याकडून तुला छोटस गिफ्ट आहे. कॉंग्रॅट्स माय बॉय, कॉंग्रॅट्स. धन्यवाद सर, मी ही नवी जबाबदारी खूप मनापासून पार पडली. आय डोंट बिलीव्ह दिस. हे सगळं माझ्यावर इतकं बॅकफायर कसं झालं? राघवचा जॉब तर गेला नाही, वर तो आता माझा बॉस झाला. नो 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 नो.